पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। नाशिकमध्ये उमेदवारी माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीला एकीकडे टेन्शन आलेलं आहे। शांतिगिरी महाराज यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रांजल, नाशिकमध्ये उमेदवारी परत घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीला काहीसं टेन्शन आल्याचं दिसतंय। काय होणार आहे आज? अजिंक्य, आपण जर बघितलं तर शांतिगिरी महाराज खरं तर हे गेल्या वर्षभरापासूनच जोरदार तयारी लागले। त्यांचे प्रचार दौरे हे सुरू आहेत। विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरताना शिवसेनेकडून देखील अर्ज हा भरला होता, मात्र एबी फॉर्म हा जोडला नव्हता। त्यामुळे शांतिगिरी महाराजच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असणार का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत होता। मात्र हेमंत गोडसेंना ही उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कुठेतरी भक्त परिवार, बाबाजी भक्त परिवार हा नाराज आहेत आणि शांतिगिरी महाराज मात्र अपक्ष लढवण्यावरती ठाम आहेत। आणि निश्चितच याचा मोठा फटका जो आहे तो महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना बसणार आहेत असं दाट शक्यता आहेत। आणि आपण जर बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न हे सुरू आहेत। शांतिगिरी महाराज यांनी माघार घ्यावी अशी ती विनंती ही केली जाते, मात्र शांतिगिरी महाराज हे माघार घेणार नाहीत, ते अपक्ष लढवण्यावरती ठाम आहेत अशी माहिती जी आहे ती बाबाजी भक्त परिवाराकडून देण्यात येते। खरं तर आजचा उमेदवारीचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज मोठ्या हालचाली देखील बघायला मिळणार आहेत। शांतिगिरी महाराज आता खरंच माघार घेणार की अपक्ष लढवण्यावर ठाम राहणार हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच दुसरी जर नाशिकमधली घडामोड बघितली तर दिंडोरी लोकसभेमध्ये देखील जेपी गावित यांनी खरं तर माघार घेतलेत आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय असं काल माकपच्या राज्य सचिवांनी म्हटलं होतं। मात्र जेपी गावित यांनी अजूनपर्यंत माझा कुठलाही असा निर्णय हा झाला नाही, कार्यकर्त्यांशी बोलून ही दुपारी पत्रकार परिषद घेत माझी पुढची भूमिका जी आहे ती जाहीर करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे खरं तर नाशिकमधील आज या 2 मोठ्या घडामोडी बघाव्या लागणार आहेत। आता शांतिगिरी महाराज माघार घेणार का, यासोबत जेपी गावित यांची देखील पुढची भूमिका काय राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, ठीक आहे प्रांजल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।